आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 2.3 सोडवणार आहोत। प्रश्न पहिला आहे, रेषा एल काढा, त्या रेषेवर ए बिंदू घ्या। ए बिंदूमधून जाणारी आणि रेषा एलला समांतर असणारी रेषा काढा। आपण प्रथम रेषा एल काढूया। रेषा एल किती मापाची काढायची आहे ते सांगितले नाही, आपण किती पण मापाची एक रेषा एल काढून घेऊया। अशा प्रकारे पट्टीच्या सहाय्याने आपण एक रेषा काढली। या रेषेला आपण नाव देऊया एल। आता त्या रेषेबाहेर ए बिंदू घ्या। त्या रेषेबाहेर आपण कुठेही ए बिंदू घेऊ शकतो, माप दिलेलं नाही म्हणून आपण रेषेबाहेर समजा इथे एक बिंदू घेऊया, याला आपण नाव देऊया ए। आता या ए बिंदूतून जाणारी एक एलला समांतर असणारी रेषा आपल्याला काढायची आहे। आता पहा, आपण एक गुण्या घेतला। गुण्याचे काटकोन करणारे टोक आपण इथे ठेवले आणि खालची जी कड आहे ती बरोबर रेषेवर येईल अशा पद्धतीने हा गुण्या आपण धरला। नंतर दुसरा गुण्या घेतला आपण। दुसऱ्या गुण्याची काटकोन करणारी ही बाजू आपण या गुण्याला चिटकवून ठेवली। ही बाजू आपण या गुण्याच्या या बाजूला चिटकवली आणि वरची जी कड आहे ती ए बिंदूमधून जाईल अशा प्रकारे आपण ठेवली। पहा, ही कड आहे ती ए बिंदूमधून जाईल अशा प्रकारे ठेवली आहे आणि ही जी बाजू आहे ती या गुण्याला चिटकवून ठेवली आहे। नंतर आपण या कडेवर इथे ए बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया। आपण इथे वाढवू शकतो इकडे। अशा प्रकारे आपण ही एक रेषा काढली। एल ला समांतर असणारी आणि ए बिंदूतून जाणारी रेषा काढली। प्रश्न दुसरा, रेषा एल काढा, त्या रेषेबाहेर बिंदू टी घ्या। बिंदू टी मधून जाणारी आणि रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा। आपण प्रथम रेषा एल काढूया। आपण रेषा एल काढली। या रेषेला आपण नाव देऊया रेषा एल। नंतर रेषेबाहेर टी बिंदू घ्या। आपण रेषेबाहेर इथे एक बिंदू घेऊया, याला नाव देऊया आपण टी। आता या टी बिंदूमधून जाणारी समांतर रेषा, या एलला समांतर असणारी रेषा आपल्याला काढायची आहे। गुण्या घेतला। या गुण्याची ही काटकोन करणारी बाजू, त्यातली ही खालची कड बरोबर रेषेवर ठेवली। नंतर दुसरा गुण्या घेतला। दुसऱ्या गुण्याची काटकोन करणारी बाजू या गुण्याला अशी चिटकवून ठेवली आणि वरची कड टी बिंदूवर येईल याप्रमाणे अशी धरली। आता या गुण्याच्या या कडेवर आपल्याला एक रेषा काढून घ्यायची आहे, टी बिंदूमधून जाणारी। टी बिंदूमधून जाणारी ही रेषा आपण काढली। ही रेषा आपण इकडे वाढवून घेऊया। अशा प्रकारे रेषा एल ला समांतर असणारी टी बिंदूतून जाणारी रेषा आपण काढली। 3. रेषा एम आणि त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा एन काढा। पहा, आता आपल्याला इथे आधीच्या 2 प्रश्नामध्ये किती सेमी अंतरावर काढायची ते अंतर आपल्याला दिलं नव्हतं। या प्रश्नामध्ये एम रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा एन आपल्याला काढायची सांगितली आहे। आधी आपण रेषा एम काढूया। अशा प्रकारे पट्टीने आपण रेषा एम काढून घेतली। या रेषेला आपण नाव देऊया रेषा एम। आता आपण एम या रेषेवर एक बिंदू घेऊया। या बिंदूला नाव देऊया आपण ए। हा बिंदू आपण रेषेवर कुठेही घेऊ शकतो आणि तसाच आपण या रेषेवर इथे एक बी बिंदू घेऊया। हा बिंदू पण आपण रेषेवर कुठेही घेऊ शकतो। या ए बिंदूतून रेषेवर आपण एक लंब टाकून घेऊया। लंब आपण कोनमापकाच्या सहाय्याने टाकतो। पहा, कोनमापकाचे जी ही खालची रेषा आहे ती बरोबर आपण रेषेवर ठेवूया आणि कोनमापकाचे ही जी वरची रेषा आहे ते इथे
जी खालच्या रेषेला इथे जी वरची रेषा छेदते ते हे टोक आपण बरोबर या ए बिंदूवर ठेवूया. पहा इथे बरोबर आपण ए बिंदूवर हे वरच्या रेषेचं 90 अंशाचं टोक ॲडजस्ट केलं आणि ए बिंदूवर ठेवलं आणि ही आडवी रेषा बरोबर ह्या एम रेषेवर आहे. आणि आता इथे 90 अंशावर आपण एक बिंदू करून घेऊया. 90 करून घेतला. आता ए बिंदू आणि हा बिंदू आपण जोडून घेऊया. त्याप्रमाणे बी बिंदूवर सुद्धा आपण एक लंब काढूया. कोनमापकाचं हे टोक बरोबर इथे बी बिंदूवर ठेवूया आणि रेषा खालची आडवी रेषा बरोबर एम रेषेवर ठेवली आहे. इथे 90 अंशावर एक बिंदू करून घेऊया आणि 90 अंशावरचा केलेला बिंदू आणि हा बी बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ए बिंदूमधून आणि बी बिंदूमधून एम रेषेवर लंब टाकले. आता आपल्याला 4 सेमी अंतरावर समांतर रेषा एन काढायची आहे. म्हणून आपण पट्टीने ए बिंदूपासून 4 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेऊया. त्याला आपण नाव देऊया पी. आणि बी बिंदूपासून पण 4 सेंटीमीटर अंतरावर एक आपण बिंदू घेऊया. याला आपण नाव देऊया क्यू. आणि या पी आणि क्यू बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया आपण. रेषा पट्टीच्या साहाय्याने काढून घेऊया. ही आपली एम रेषेला समांतर असणारी रेषा आहे एन. आपण तिला नाव देऊया एन. इथे अंतर आहे 4 सेंटीमीटर म्हणून आपण इथे 4 सेंटीमीटर. इथे पण अंतर असेल 4 सेंटीमीटर. इथे पण आपण लिहून घेऊया 4 सेंटीमीटर. अशा प्रकारे एम रेषेला समांतर असणारी एन रेषा 4 सेंटीमीटर अंतरावर आपण काढली.